अकोट तालुक्यातील खापरवाडी बुद्रुक येथील प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी जगन प्रल्हाद बगाडे यांचा पाणी फाउंडेशनच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कृषी मंत्री माणिक कोकाटे यांच्या हस्ते पुणे येथे सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2024 आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला। शेतकऱ्यांना शेती करीत असताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। त्यात विशेष करून मुख्य व मोठी समस्या म्हणजे वन्य प्राण्यांचा पिकासोबत शेतकऱ्यांच्या जीवाला होणारा धोका ही आहे। यावर उपाय म्हणून लोखंडी तारेचे किंवा लोखंडी जाडीचे कंपाऊंड करतो म्हटलं तर आजच्या काळात 80 ते 90 हजार रुपये खर्च येतो आणि एवढं करूनही या जाळी शेजारी खड्डा तयार करून रानटी डुक्कर सहज शेतात जाऊ शकते। पीक पेरले तेव्हापासून ते पीक तयार होऊन घरात येईपर्यंत या शेतातील पिकांची राखण करावी लागते। शेतात विजेचा जिवंत करंट लावल्याने अनेक शेतकरी बांधवांचे गुरं तसेच वन्य प्राण्यांची जीवितहानी सुद्धा झाली आहे। सोबतच झटका मशीन लावणे ती मशीन चोरीला जाते हे पण आलेच। नाहीतर दिवसभर शेतात काम करून रात्रभर शेतात जागरण करून पिकांची रखवालीही करावी लागते हे वेगळेच। या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे जगन बगाडे यांनी शेतातील विविध प्रकारच्या प्रयोगानंतर शोधलेले दीर्घकाळ टिकणारे कमी खर्चिक 10 ते 12 फूट उंच वाढणारे पाण्याची आवश्यकता नसलेले कॅक्टस निवडुंग या वनस्पतीचे 30 एकर शेतीला जैविक कंपाऊंड तयार केले आहे। त्यावर ते वेलवर्गीय भाजीपाला पीक पण घेत आहेत। या जैविक कंपाऊंडमुळे वन्य प्राण्यांना कुठलीही इजा होत नाही। या वनस्पतीची धुऱ्यावर लागवड केली असता एक प्रकारे बांध तयार होऊन त्यातून फक्त पाणीच बाहेर निघून जाते, त्यामुळे मृद संधारण होते। दुसऱ्या शेतीतील कीड आपल्या शेतात येत नाही। हिवाळ्यात जे धुकं पडते त्यामुळे पिकांचे नुकसान होत नाही। आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील 150 शेतकऱ्यांना जगन बगाडे त्या निवडुंग वनस्पतीचे बियाणे विनामूल्य उपलब्ध करून देत आहेत। त्यांच्याकडे आपल्या राज्यातील नव्हे तर तेलंगणा राज्यातील शेतकरी येऊन मोफत बियाणे घेऊन जात आहेत। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी।